प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घराघरात आवडणारी चविष्ट काळ्या वाटाण्याची आमटी, तीही अगदी सोप्या पद्धतीने। काळे वाटाणे आणि मसाल्याचा अप्रतिम संगम। पावसाच्या दिवसात गरमागरम भातावर ओतून खाण्याची मजा काही वेगळीच असते। ही रेसिपी कोकणामध्ये जास्तीत जास्त बनवली जाते। ही रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे, पौष्टिक आणि चविष्ट आहे। गरमागरम काळ्या वाटाण्याची आमटी तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। प्रोटीनने भरपूर आणि झटपट तयार होणारी काळ्या वाटाण्याची आमटी आज माझ्या खास पद्धतीने बनवणार आहे। घरच्या घरी फक्त काही मिनिटात पौष्टिक काळ्या वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। काळे वाटाणे आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहे। हे वाटाणे मी रात्रभर भिजवून घेतले आहेत आणि सकाळी छान धुवून घेतले आहेत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। आता वाटण्यासाठी मी अद्रक, लसूण, लाल मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे। तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। हे वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वाटण छान भाजून घेतल्यामुळे त्याच्यातला जो कच्चा वास असतो तो निघून जातो। तवा छान आपण गरम करणार आहोत। मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। मस्त खरपूस रंग येईपर्यंत सर्व वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही काळ्या वाटाण्याची आमटी। सर्व वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि हे वाटण वाटताना आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे। छान आपण 4 ते 5 मिनिट हे हाय फ्लेमवर वाटण भाजून घेणार आहोत। खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। आठवड्यातून एकदा तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे कडधान्य, हे काळ्या वाटाणे देत जा। शरीरासाठी खूप चांगली अशी ही रेसिपी आहे। जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत त्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। पुन्हा छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। फक्त काही मिनिटात पौष्टिक काळ्या वाटाण्याची आमटी तयार होते। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा। वाटण आपण थंड होण्यासाठी काढून ठेवलं आहे। आता फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा घेणार आहोत। कांदा, लसूण मसाला, घरगुती लाल मसाला, गरम मसाला, हळद आणि हिंग घेतला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीचे अजून मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला फुकट बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटला सबस्क्राइब करा। मी छोटी यूट्यूबर आहे, तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करते, तर प्लीज मला सपोर्ट करा। मस्त आपलं वाटण भाजून झालं आहे। थंड झाल्यावर हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम वाटाण्याची आमटी खूप समाधान देते। मस्त पाऊस पडतो, अशा वातावरणात गरमागरम आमटी खाण्याची मजा काही वेगळीच असते। आता आपण एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत। तेलाचा वापर भरपूर करायचा आहे। तेल जास्त टाकल्यामुळे मस्त आमटीला तर्री मस्त येते। आणि ही वाटाण्याची आमटी गरमागरम फुलक्यांसोबत
जबरदस्त लागते, खूप भारी लागते। ही वाटाण्याची आमटी प्रोटीनने भरलेली आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। मस्त हाय फ्लेमवरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला सांबार वाण टाकायचं आहे आणि मिरची टाकायची आहे, दालचिनी टाकायची आहे। जर तुम्ही तुमच्या आवडीचे खडे मसाले घातले तरी चालतील। तेजपत्ता टाकल्यामुळे वाटाण्याची आमटी मस्त झणझणीत होती आणि एक वेगळा स्वाद येतो। तुम्ही साथ दिली, प्रेम दिलं तर एक महाराष्ट्रातील गौरी घराण्यातली मुलगी पुढे जाईल। तर प्लीज मला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला ज्या रेसिपी आवडतील तर तुम्ही त्याला लाईक करत जा, म्हणजे मला समजते तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे। छान आपल्याला हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे। काळे वाटाणे हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। भिजवलेल्या काळ्या वाटाण्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते। कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले काळे वाटाणे टाकायचे आहेत। हे आपण छान परतून घेणार आहोत। असे परतून घेतल्यामुळे वाटाणे लवकर शिजण्यास मदत होते आणि वाटाण्याची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून आहे। ग्रामीण भागामध्ये किंवा कोकणामध्ये ही काळ्या वाटाण्याची आमटी जास्तीत जास्त प्रमाणात बनवली जाते आणि कोकणामध्ये या आमटीला काळ्या वाटाण्याचा सांबार सुद्धा म्हणतात। ही काळ्या वाटाण्याची आमटी पचनासाठी खूप चांगली असते, कारण ही आपण रात्रभर भिजवून घेतो, त्याच्यामुळे ते मऊ होतो आणि एन्झाईम्स पचनास मदत करतात। आणि ह्या काळ्या वाटाण्यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात। छान आपण हाय फ्लेमवर हे वाटाणे परतून घेतले आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले टाकू शकता आणि वाटाण्याची आमटी म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते, म्हणून मस्त आपण मसाले टाकले आहेत आणि छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहेत, मस्त परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे वाटाण्यांना आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी वाटाण्याची आमटी। आणि काळ्या वाटाण्यांमध्ये विटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, म्हणून आठवड्यातून एकदा हे काळे वाटाणे तुम्ही खाल्लेच पाहिजे। काळे वाटाणे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत होते। छान आपल्याला हाय फ्लेमवर हे वाटाणे परतून घ्यायचे आहेत। मस्त वाटाण्यांना वाफ येईल तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। थोडी गोडसर आणि थोडी तिखट ही वाटाण्याची आमटी अगदी परफेक्ट लागते। 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे वाटाण्यांना आतून छान वाफ येईल। अशा प्रकारे वाटण आपल्याला बारीक वाटण घ्यायचं आहे। वाटण बारीक वाटल्यामुळे त्याचे तुकडे राहत नाहीत आणि ते तोंडात येत नाहीत, म्हणून आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त वाटाण्यांना वाफ आली आहे आणि छान तेल सुद्धा सुटलं आहे। वाटाण्याच्या आमटीचा सुगंध घरभर दरवळला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि छान आपण हे वाटण वाटाण्यांमध्ये परतून घेणार आहोत। जो वाटणाचा कच्चा वास असतो तो निघून जात नाही तोपर्यंत ते आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आणि वाटण घातल्यामुळे वाटाण्याच्या आमटीची चव दुप्पट होते। ही वाटाण्याची आमटी बनवायला सोपी पण चवीला मात्र भन्नाट लागते। आणि हे काळे वाटाणे आपण रात्रभर भिजवून घेतले आहेत, त्याच्यामुळे त्याची चव दुप्पट होते। आमटीला मसाल्याचा सुगंध अजूनच खुलवतो। तू बघू शकता जबरदस्त दिसते वाटाण्याची आमटी।
वाटाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, कारण या वाटाण्यांमध्ये फायबर, प्रोटीन असतात. त्याच्यामुळे पोट जास्त आपल्याला भरल्यासारखं वाटते आणि आपल्याला वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. आता श्रावण चालू आहे, तर तुम्ही अशाच भन्नाट रेसिपी बनवा. तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर ही वाटाण्याची आमटी तुम्ही जरूर बनवा, कारण ही वाटाण्याची आमटी मटणाच्या रस्स्यासारखी लागते. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी वाटाण्याची आमटी. आता आपण वाटाणे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. मस्त तर्री आली रश्श्याला, बघू शकता. वाटाण्याचा आमटीचा सुगंध घरभर दरवळला आहे. आता मी गणपती स्पेशल रेसिपी दाखवणार आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा आणि एकही रेसिपी मिस करू नका. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान हे वाटाणे आपण शिजवून घेणार आहोत. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला. मस्त तर्री आली आहे वाटाण्याच्या आमटीला. तुम्ही घरी ही रेसिपी बनवून बघा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. मित्र मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर 980 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. आता फक्त थोडेच बाकी आहेत 1000 होण्यासाठी. तुमचं प्रेम असंच असू द्या, हीच मी अपेक्षा करते. अजून ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच करा. तुमच्या एका क्लिकने माझं स्वप्न पूर्ण होईल आणि या महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ही वाटाण्याची आमटी बनवायला लागणारे जिन्नस अगदी साधे आहेत. वाटाण्याची आमटी आणि गरमागरम भाकरी यांची जोडी अफलातून लागते. पुन्हा आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत. 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे आमटीला. जबरदस्त सुगंध येतोय आमटीचा. छान रंग आणि टेक्स्चर आला आहे वाटाण्याच्या आमटीला. मस्त सुगंध दरवळला आहे. ही वाटाण्याची आमटी अगदी मटणासारखी लागते. पुन्हा 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे. वाव, जबरदस्त झाली आहे वाटाण्याची आमटी. वाटाणे छान आपण तेलामध्ये खरपूस परतून घेतले होते, त्याच्यामुळे वाटाणे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. ही वाटाण्याची आमटी पारंपरिक मराठी रेसिपी आहे. वाटाण्याच्या आमटीचा सुगंध घरभर दरवळला आहे. सोप्या पद्धतीने आणि थोडक्या साहित्यामधून ही झणझणीत वाटाण्याची आमटी तयार होते. वाटणामुळे आणि मसाल्यांमुळे एकदम मस्त रंग आणि चव येते. आता आपण त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. छान आपले वाटाणे शिजले आहेत. झाकण ठेवून वाफ दिल्यामुळे, शिजवल्यामुळे चव वाटाण्याची दुप्पट होते. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी वाटाण्याची आमटी. गरमागरम काळ्या वाटाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे. ही वाटाण्याची आमटी तुम्ही गरमागरम भात, फुलके, नान, चपाती, ज्वारी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी सोबत खा, खूप भारी लागते. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि रेसिपी बनवली तर मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा.
ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।